नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तुम्ही पाय माझे ठेवलेले चित्ती आता बाजूने शके काळ झाली। देवते भय नाही म्हणी देवते घरी राणी देवते घरी राणी आता बाजूने शके काळ झाली विषमी शिकळ। तुका म्हणे भय आम्हा कधी तेही नाही आता बाजूने शके काळ झाली विषमी शीतळ। नमो ज्ञानेश्वरा माझे ठेवलेले चित्ती आता बाजूने शके काळ झाली विषमी शीतळ। सेवेला घेतलेला तुकोपर्यंत आहे। संतांच्याकडे पर्याय दिलेला आहे। पर्याय म्हणजे संतांनी केलेल्या कृपेचा तो पर्याय आहे की संतांनी आपल्या जीवनामध्ये कृपा केली। आपल्या जीवनामध्ये कोणतं परिवर्तन झालं या अंगामध्ये तुकोबारा परिवर्तन सांगतात की माझ्या अंतःकरणामध्ये तुमचे पाय राहिल्यामुळे माझ्यामध्ये जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल झाला। तो बदल कोणता झाला सांगताना तुकोबारा सांगतात आता काळाची बाधा होणार नाही। अंतःकरणामध्ये जी विषमता आहे ती विषमता राहणार नाही। मनामध्ये भयाची कल्पना नाही। भगवान परमात्मा या ठिकाणी ओतप्रोत असा अनुभव येईल आणि स्वप्नामध्ये सुद्धा भयाचा देश राहणार नाही। आता पर्यायी अभंगाच्या काळात तुकोबारा देतात। परिवर्तन हे सगळ्या देवाच्या जगाचा स्थायी भाव आहे। जे सतत परिवर्तित होतं त्याला ऐसी तयाची स्थिती नाटकदायक क्षणक्षणा प्रति म्हणून याची म्हणती अश्वत्थवा। अश्वत्थ शब्दाची व्याख्या ज्ञानोबांनी फार सुंदर केलेली आहे। अश्वत्थ म्हणजे वृक्ष नाही। स म्हणजे उखा सोवरी एकसारखा स म्हणजे उखा उद्या उद्यापर्यंत स म्हणजे राहणं स म्हणजे न ज्याची अवस्था उद्यापर्यंत राहत नाही। मोठी गमत आहे। इंद्रायणीमध्ये आपण जेव्हा स्नान करतो तेव्हा दुसऱ्या दिवशी विचारले शिवाजी स्नान कुठे केलं म्हणजे काम केलं तिथंच नाही केलं। आपण काल ज्या इंद्रायणीमध्ये स्नान केलं ती इंद्रायणी आज कदाचित तरुणपर्यंत गेली। आपण कालच्या पाण्यामध्ये स्नान करत नाही। काल जिथे गेलं तिथं करत नाही। काल सकाळी आपण इंद्रायणीच्या घाटावर गीता अंघोळ केली। आज सकाळी 24 तासानंतर तो इंद्रायणीचा घाट स्वतःच्या भोवती 1,80,000 मैल वेगानं पडतो। पृथ्वी स्वतःच्या अशा भोवती एका मिनिटाला 1,80,000 मैल एवढ्या वेगानं फिरते। आपण कसं तुम्हाला काल भेटले ना, काल जेव्हा भेटले तुम्हाला तेव्हा तो मी होतो ना, तो आज नाही। आज वेगळा आहे। तुम्ही मला काल भेटले तेव्हा तुम्ही जे काल होता ते आज नाही। मनुष्य कालचा मनुष्य आज नाही। पण आपल्याला भ्रमानं तसं वाटतं। म्हणजे परिवर्तन हे सगळ्या संसाराचा स्थायी भाव उपजेते नाचिले
सगळ्या संसाराचा स्थायी भावाची परिवर्तन सारखा बदलत असता आज नाही. जसं प्राप्त करतो आस्ती, आस्ती म्हणजे आहे, जायते म्हणजे जन्माला येते, वर्धते ते वाढतं, परिणामते त्याच्यामध्ये बदल होतो, अपक्षीयते ह्रास होतो, नष्टी. नामकडे बोलली, नामकडे सांगतात बीज मोडे झाड, झाड मोडे किती समाय ऐसे मी कल्पकोटी गायत्री जातील. हे सारखं सारखं विश्व परिवर्तित होत आहे. सारखं परिवर्तन हा विश्वाचा एक स्थायी भाव आहे आणि या विश्वांतर्गत तुमच्या आमची उपस्थिती आहे. आपण सगळे विश्वास आहोत ना, त्यामुळे परिवर्तन नको असं आपण म्हणू शकत नाही. विना परिवर्तन आपण राहू शकत नाही. आपल्या मनावर काहीच नाही लक्षात घ्या. डोक्याचे आणि गाडीचे काळे पांढरे झालेले केस लोक काळे करत असतात ते सोडून द्या. माझ्या डोक्याचे केस काळ पांढरे झालेले नाहीत आता लोकांना दाखवण्याचा प्रयत्न लोक करतात, पण तसं नाही. आपल्यामध्ये परिवर्तन झालं हे दिसून नये याची आपण काळजी घेतो. आपल्या तोंडामध्ये दात गेल्यानंतर माझ्या तोंडामध्ये दात आहेत हे दाखवण्यासाठी दुसरे दात आपण आणून बसवतो. त्याच्या आपण म्हातारे दिसू नाही. 75 वर्षे वयाच्या एका जोडक्याला वयाच्या 75 नंतर आपल्या लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा करण्याची दुर्गती झाली. लग्नाचा 50वा वाढदिवस मग इथं तिथं करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या थंड हवेच्या ठिकाणी गेले. इथे त्या बाजूमध्ये त्यांनी बेडरूम विकत घेतली. झोपण्याच्या अगोदर मंडळी उठून बाथरूमला गेले. तर मालकाने त्यांचं ऐकलं का येताना दात स्वच्छ धुवून घेऊन येईल. ती म्हणजे हो माझे आणि तुमचे सुद्धा आणले काय काळजी. म्हणजे परिवर्तन आपण प्रयत्न करतो की माझ्या तोंडामध्ये दात नाही ते तुम्हाला दिसून. पूर्वीच्या काळी खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे. ही मन माणसात हत्तीपुरती होती. हत्तीचा दिसाचा दात खायचा दात. पण आता कसं नाही, आता ही मन माणसाला लागत असते. खायचे दात वेगळे दिसायचे दात वेगळे. या परिवर्तनाला आपण केव्हाही रोखू शकत नाही. हे सगळ्यांना शक्य नाही, एखाद्याला शक्य आहे. वर्धते ऐका, वर्धते हे जे परिवर्तन आहे ना हे रोखू शकणारे काही महात्मे त्यांच्यावर शंका दिसतात. शंका ठिकाणी शरीर वाढतं हा जो विकार आहे हा विकार जिंकला. शंकाधिक वाढतच नाही. अजून 5 वर्षाचे ते वर्धते जायते. जायते हा विकार शुकाचार्याने जिंकला. शुकाचार्य गर्भाच्या बाहेर आलेच नाही. तो अस्थि अस्थि हा विकार बलरामदादाने जिंकला. बलरामदादा गर्भामध्ये होते ना, गर्भामध्ये असतानाच ते नाही झाले. विपरिणामते म्हणजे बदल होणं हा विकार हनुमंतरायांनी जिंकला. हनुमंत चेहऱ्यामध्ये बदल नाही आहे का त्याच्या. अपक्षीयते म्हणजे जीज होणं हा विकार भीष्माचार्यांनी जिंकला. भीष्माचार्यांनी आपल्या वडिलांच्यासाठी जेव्हा आपल्या जीवनाचा त्याग केला की मी आजन्म ब्रह्मचर्य राहील अशी घोर प्रतिज्ञा केली, तेव्हा शंतनून भीष्माचार्यांना हा वर दिला की बाळ तू माझ्यासाठी एवढा मोठा त्याग केलाय पण म्हातारपणी सुद्धा तुझ्या ठिकाणी आशक्तपणा येणार नाही. वर्ग काय अपक्षी येते. भीष्माचार्य वयोवृद्ध झाले पण त्यांच्या ठिकाणी आशक्तपणा नव्हता. महाभारताचा एक भाग सांगतो. भीष्माचार्य जेव्हा शरबंजेरी फिरले तेव्हा त्याला भेटण्यासाठी सगळे पांडव गेले. कौरव गेले, पांडव गेले. म्हणजे पूर्वी असा होता दिवसभर युद्ध करायचं, संध्याकाळी एक प्रकारचं वैर ठेवायचं नाही.
मोठं खेळी मिळत म्हणजे संध्याकाळी कौरव पाडवायचं पाडव पोवायचं ते आता दिवस स्पष्ट करायचं, संध्याकाळी एकमेकांकडे यायचं, एकमेकाचं वय ठेवायचं नाही. आता फरक आहे, निवडणुकीपुरते युद्ध करायचं, नंतर 5 वर्ष अजिबात वय ठेवायचं नाही. आता असं मला सांगायचं काम सगळं भीष्माच्या भेटामध्ये शरबंदीत पडले होते. दुर्योधना माझी मान आवडलेली आहे, खाली मान आवडले तर उशी दे ना. तसं दुर्योधन एवढ्या अंगासाठी माणसं पाठवली. भीष्माचार्य हसले, दुर्योधना अरे शरबंदी पडलेल्या क्षत्रियाला आपल्या पालनावर पण नोड्या लागत नाही. शरपंजरी पडलेल्या क्षत्रियाला शरपंजराचाच मोड्या लागतो. अर्जुना वाटल्यावर अर्जुना असा बाण मारला जमिनीमध्ये, तो बाण बरोबर भीष्माचार्याच्या मानेला लागला. पाण्यात उशिरी मला तहान लागले. त्याचं पान म्हणजे हे पान नाही, अर्जुनाला परत पान मला जमिनीत, जमिनीतून पाण्याचा काळ निवडला तर भीष्माचार्याच्या तोंडात आता गोड. त्याच्यानंतर भीष्माचार्य 52 दिवस चाललाय नसायचा. शरपंजरी पडले तेव्हा दक्षिणायन होतं ना, तर आकाशवाणी अशी झाली की अरे 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 हा योगी दक्षिणायनमध्ये कसा पडतो. भीष्माचार्यामध्ये नाही, उत्तरायणी तर झाले मी. 52 दिवस भीष्माचार्य जिवंत होते. जेव्हा भीष्माचार्यांनी देह ठेवला तेव्हा भीष्माचार्यांनी योग साधनेनं योग सामर्थ्यानं आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे बाण लागलं होतं तो बाण काढून टाकला. कारण हे आहे ना, म्हणजे नुसतं उत्तरायण नाही, बाहेर सुटलं पक्षी आणि दुसरा ना, त्याच्यामध्ये नुसतं उत्तरायण नाही, उत्तरायण तर पाहिजे पण देह सजग पाहिजे. तो देह लहान अवस्थेत असला तर नाही झालं. भीष्माचार्यांनी एक बाण पडले, जिथला बाण निघून जायचा तिथली जखम भरली आणि खाजगी पहिल्या जायचं व्हायची. असे सगळे बाण काढून टाकले. मग भीष्माचार्यांनी घ्यायला आणि मग अर्जुनाच्या लक्षात आलं की आपल्यावर भीष्माचार्य लिहिलेले. मी आपल्याला हा का सांगितला, अपक्षीय आणि विनयशक्ती म्हणजे प्रश्नच नाही. विनयशक्ती म्हणजे सगळे संत घातले की त्या संतांनी नाहीच म्हणलं हा विकार जिंकून टाकला ना. म्हणजे संत जसं ज्ञानोबाचं बोलायचं म्हटलं तर ज्ञानदेवे घेतलेली दान समाधी बैठका हृदय धरून समाधी बैठका कीर्तन अजून ज्ञानोबाचं जायचं ना. आपल्याला माहिती सांगायचं कारण असं आहे की जगत हे परिवर्तनशील आहे आणि परिवर्तन हा जगताचा स्थायी भाव आहे. ते आपण रोखू शकत नाही. जे रोखू शकतात ते संत आहेत. पण परिवर्तनामध्ये 2 भाग आहेत, एक बाह्य परिवर्तन आणि एक अंतर परिवर्तन. की जेव्हा सगळं जर बाह्य परिवर्तनाला महत्व देतो तेव्हा अध्यात्म क्षेत्रामध्ये बाह्य परिवर्तनाला महत्व दिलं जात नाही. बाह्य परिवर्तनामध्ये संसार पूर्वी तुम्ही महिलांना आठवण करत आला थोडासा. तुमच्यापैकी बऱ्याचशा महिलांनी भिंती सारवल्या ते का नाही का तुमच्या अगोदर दिसते भिंती सारवायला त्या जमीनचं रोज असतं. भिंत दसऱ्याला पाडव्याला भिंत सारवा लागायची. घरात कोण गेलं तर भिंत सारवा लागायची आणि ते भिंत सारवत असताना आई आमची शिडीवर जायची आणि तिच्या हाताखाली मातीचा गोळा द्यायला होते आपल्याला लहान मुलांना. भिंत सारवत आता काय करत ना भिंत सारवायला भिंत सारवायला
चुली पेटवल्या का चुली पेटवत असताना चुलीमध्ये करून डोळ्यामध्ये वाटावं लागत होतं, गोटावं लागत होतं, लोटावं लागत होतं. आता काय सुद्धा स्त्रियांना शोध केला आपले प्रश्न तुमच्यापैकी मला वाटत नाही मोठ चालवणार आहे का आता जीवन करणार आहे का चुकून एखादा आहे का मोठ चालवले का वा मानलं पाहिजे प्रश्न उमेश आम्ही मोठ चालवलं नाही तुम्ही मोठवर बसले मी मोठ चालत आवडलं मोठवर बसणार नाऱ्यावर बसलं सगळ्यात आवडलं त्यावेळेस समाज लागतो पोट उलटून बसणार वाढवत नाही विषय करा. आता प्रत्येकाच्या घरामध्ये लॅपटॉपचे दिवशी आलेले आहेत खाली मार्केट ही तत्कथित फरशी आहे बाथरूम आहेतच बाथरूमच्या बाहेर आल्याबरोबर सावधान असण्यासाठी बेसिन आहे जाऊ दे त्याचा विचार जास्त करत नाही परिवर्तन जेवढं परिवर्तन असेल तेवढा तो मनुष्य यशच्या उत्तम नजोकली ना प्रश्नच नाही एखाद्या माणसाच्या दारामध्ये 2-4 बैलजोड्या लय रांगत येत नाही आता बैलजोड नाही आता एखाद्या शेतकऱ्याच्या घरात 2 ट्रॅक्टर असले की लय रांगा मागायचा म्हणतो 2 ट्रॅक्टर परिवर्तन त्याच्यावर मुंड्याचे भाव करायचा त्याच्यावर एक मुंड्याची घाटा घेत होते आपल्याला माहिती माणसं ट्रॅक्टर विचारतात जीपा किती आहेत विचारतात मोटरसायकल किती आहेत विचारतात बँकेत आपल्याची घेते ना तिथे मला हा भाग सांगायचे हे बाह्य परिवर्तनासाठी आणि मग तुमची क्षमा मागितली आहे की व्यवहारातल्या लोकांना बाह्य परिवर्तनाचा छंद लागला याचं वाईट वाटत नाही परमात्म्या लोकांना हा वाटत आपल्या छंद लागलो आपण बाह्य परिवर्तनाला किती महत्व लावतो अवास्तव महत्व द्यायला लागत पण किती महत्व देऊ लागलो अवास्तव महत्व देऊ लागलो म्हणजे पहिल्यांदा महाराज लोकांच्या मध्ये गाड्या घेण्याची शर्यत होती आता गाड्या घेण्याची शर्यत नाही भारी गाडी कोणाची का भारी गाडी लोक तुम्ही असे उठलो आहे सगळे गाडी बघून बाळगले ही म्हणजे एखाद्या महाराज महिंद्रांनी म्हणले त्या की नाही एखाद्याला बोलवलं आम्ही तुमच्या एखाद्याला स्कॉर्पिओ एखाद्याला टाटा होता यांनी जाऊ दे मला सांगायचं कारण बोलले असं होतं सगळ्या लोकांच्याशी मिळून मिसळून समरस होत असेल तू महाराज मोठा म्हणे आता लय महाराज होते आलेले गेलेले कळतच नाही फक्त कीर्तनातच दिसतात कीर्तनाचं इथं काय तर दिसत नाही अशा अवस्था होते परिवर्तन अति परिवर्तनाला पण हे बाह्य परिवर्तन आहे मला वाढवायचं हे सगळं बाह्य परिवर्तन आहे हे जे बाह्य परिवर्तन आहे ना शास्त्राच्या नियमाचे शाश्वत कधीच नसतं कधीच नसतं वाक्यात केली पडते उद्यमाचे विषय समृद्ध घर विजय हे परिवर्तन आहे आता ऐका आकर्षण झाले असू पालते श्रीमंतीचा हे परिवर्तन आपली श्रीमंती चिरकाल राहत नाही लक्षात घ्या एका माणसाला पंगत लावत असताना काही लोकांना सोन्याच्या ताटामध्ये जेवण वाटलं कालांतरानं दारिद्र्य सोन्याचे विकावं जाते सगळं सोनं विकावं लागतं पण आपल्या श्रीमंतीचा काही पास नाही बरोबर एक शेवटचं ताट होत असतात ते तुटलेलं होतं त्याचा एवढासा तुकडा एक इंदा मारायचा तुकडा तिच्या ठेवणं असू द्या काही तेवढ्या आपलं जीवन परिपूर्ण होत नाही तेवढा आपला असते मग कोणालाही लोकांना दाखवायचा की बा मी माझ्या घरात सोन्याचं ताटा जेवण होतं माझ्या घरात आता ते सगळे दिवस पालटचे काही नाही शेवटी घरामध्ये माळ त्याचं कुठेतरी 4 सुरू होतं कीर्तन सुरू आता त्याच्यात सुरू झालं गावाकडे सप्त्यावर करून जायचा एका गावात सप्त्यामध्ये गेला तिथे एका श्रीमंताच्या घरात पंगत होती तिथे जेवायला गेला त्या श्रीमंत नाव होती सोन्याच्या ताटात जेवण झालं त्याला सगळ्या वाट्याला सोन्याच्या वाट्या वाढल्या होत्या
आणि अंधार वाजता लाईट गेली होती, दिवा लावला होता, समय लावल्या होत्या, मेणबत्त्या लावल्या होत्या. त्याला त्या डोळ्याचं पाणी द्यायचं, काय लागतं मला तुम्हाला काय सांगायचं, असं कोणी करत नव्हतं वाटतो. जाऊ दे म्हणजे पाहिलं आतलं जाऊ नका. त्याला त्या ताटाचं पहिल्याचा अंधार होता, त्याच्या लक्षात त्याच्या पुढे जे ताट आलं होतं त्याचा नेमके तुटक्या ताटात. तुम्हाला नेमकं तुटलेल्या ताटात टाकायचं जाऊन आपलं फेरत करत आलं. म्हणून त्याला कोणाकडे तिथे दोन खिशाचा तुकडा काढला आणि तो तुकडा त्या ताटात जोडून बसला. आपलं नाही का तो तुकडा त्या ताटाला इतका तिथं बसला की परत निघाला. तेवढं मी बोलत होते. हे शाश्वत नाही हो. मग खरं परिवर्तन आहे ते अंतर परिवर्तन लक्षात. परमार्थामध्ये अंतर परिवर्तनाला महत्व आहे. अंतर परिवर्तन याचा अर्थ असा आहे की आपली जी अनुभूती बदलणं हे अंतर परिवर्तन आहे. आता आपण ऐका, ज्यांनी बाह्य परिवर्तन केलेलं आहे किंवा ज्यांचं बाह्य परिवर्तन झालेलं आहे लोक त्यांना लक्षात ठेवत नाहीत. ज्यांचं अंतर परिवर्तन झालंय लोक त्याला कधीच विसरत नाहीत. अंतर परिवर्तन महत्वाचं. या अभंगामध्ये तुकोबाईंनी आपलं अंतर परिवर्तन सांगितलेलं आहे की तुम्ही सगळ्या संत जणांनी माझ्या ठिकाणी एक तुमचं जे स्वरूप आहे, तुमचे जे पाय आहे ते माझ्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाल्यामुळं त्याचा परिणाम हा झाला की आता बाजून या बंधामध्ये पर्याय घेतात की तुमच्या कृपेमुळे झाले. परमार्थामध्ये जी कृपा होती ती कृपा दोन प्रकारची मिळते. ती शास्त्र कृपा, याची कृपा हे सांगितलं वेळ सांगतो. दोन कृपामध्ये होते, हे भगवत कृपा किंवा संत कृपा. आपल्या जीवनाची जी परिपूर्णता होते ना ती परिपूर्णता दोनच द्वारा होते लक्षात. भगवंताची कृपा किंवा संतांची कृपा. व्यवहारामध्ये परमार्थामध्ये फरक आहे. व्यवहारामध्ये आपण एकमेकांना सहकार्य करत असतो, एकमेकांच्या सहकार्यामध्ये कृपेचा संबंध नाही. माणसं एकमेकाला उसळवाद देतात, एकमेकाला उसळवाद देतात, एकमेकाला विकत देतात, एकमेकाला लग्नामध्ये आहे करतील, उसळवाद देतील, एकमेकावर विकत देतील, एकमेकाला विनिमय करतील, अगदी झालं तर एकमेकाला फुकट देतील म्हणजे दान करतील. व्यवहारातली माणसं विकत देऊ शकतात, उदरवाद देऊ शकतात, कपुटाला आपण दान देऊ शकतात, आयर करू शकतात, अगदीच म्हटलं तर उपकार करू शकतात. कृपा करण्याची क्षमता व्यवहारातल्या माणसाला नाही. कृपा करण्याची क्षमता फक्त देवाकडे आणि संतांकडे आहे. त्यामध्ये अंतर परिवर्तन होत असतं. ते अंतर परिवर्तन एक देवाच्या कृपेच्या द्वारा किंवा संतांच्या कृपेच्या द्वारा. आज आपण नामवाचन देत आहोत आणि संत प्राप्त घेतलाय, त्यामुळे देवाच्या कृपेचा आपण जातच नाही. आता आपण फक्त संतांच्याकडे बोलायचं तर फक्त नारद भक्ती सूत्राचा आधार घेऊन सांगतो आपण. नारद भक्ती सूत्राचा आवाज घेत असताना माणसाला जे भक्ती आहे ना, भक्ती प्रेम, हे भक्ती प्रेम माणसाला कसं मिळतं, भक्ती प्रेम मिळायला कसं मिळतं, भक्ती प्रेम कसं मिळतं हे सांगत असताना आपण महान भाव सेवना संतांकडे वसता. आणखी हे भक्ती प्रेम साधू संतांच्या कृपेने मिळतं किंवा भगवत कृपा देशात्मा असं म्हणतं. आणखी नाही संतांची सतत कशी मिळते, लभ्यते आपली तत्कृपया येव. देवाच्या कृपेने संतांची सतत मिळते. आपला विषय असा आहे की कृपा होत असताना एक देवाची कृपा होते किंवा संतांची कृपा होते. संतांच्या कृपेनं किंवा देवाच्या कृपेनं माणसाचं जीवन पूर्ण होत असतं. आता अगोदर आपल्याला देवाची कृपा संतांची कृपा सांगतो, मग आवाजामध्ये येऊ थोडंसं. देवाची कृपा काय? देवाची कृपा ज्ञानोबामध्ये सुभाषितकार सांगतात की मुकं भगवती पंगुनंदे
यत् कृपास्तमः यत् कृपा मूकं करोति वाचालं ज्याच्या कृपेनं किंवा ज्याची कृपा यत् कृपा मूकं करोति वाचालं याचा दुसरा अर्थ घेतो ना कोणी मला मूकं करोति वाचालं वाचालं मूकं करोति लक्षात ठेवा पंगुम नंद येते गिरी भगवान परमात्मा पांगळ्याला चालायला होतो चालणारा भगवान परमात्म्याला भ्यावं म्हणजे मानेगाव गेले मानेगाव गेले ते गोड सांगायचे ते म्हणायचे सरकारी शिक्षण घेऊ नका सरकारी शिक्षण काय असतो साधिक नाही नाहीतर मग काय म्हणायचं सक्त मधून नाहीतर मग हात पा काय करायचं हाताला काय करतो हात पा करतो सक्त मजुरी करते किंवा साधिक नाही त्याचं आणि अगदी सरकारचं अगदी जास्त आलं तर मग सरकार काय करतो हा फाशी भाव म्हणायचे फाशीच्या पुढची शिक्षा करतात नाही देवाची शिक्षा फाशीच्या पुढची लक्षात सरकार फक्त फाशी दिली देव असायला लक्षात ठेवा आता तासा देवाला असल्यानंतर कोट्या देवा लागली आता कडू खाताय कडू म्हणजे आपल्याला होता कोल्हापूर मुरडीच्या कानावर गेला कडू म्हणतो आता कडू खातोय कडवा खावा लागेल आता गुलाबजाम खातो गुलाबजाम त्याच्यानंतर पुढची आल्या करून निघून जातील आता बघलेच राहतोय नंतर घटातून भगवंताला घ्यावं आपला विषय आहे कृपा मुकन करोती आपण एकच अर्थ घेऊया मुकन करोती वाचताना पंगू नंदेते हे कोणाची कृपा आहे देवाची कृपा आहे मुख्याला भगवान वाचाल करतो किंवा पंगू माणसाला सुद्धा परत उदंगायला अशी शक्ती देतो आता संतांची कृपा आहे संतांची कृपा देवाच्या कृपेपेक्षा संतांची कृपा अजून पडत कारण का भगवान परमात्मा मुकन करोती वाचायला म्हणजे मुख्याला वाचत देतो परंतु ज्याच्या ठिकाणी बोलण्याची क्षमता आहे त्याला देतो रेड्याला नाही हा ज्ञानवराच्या मला माणसाला नव्हे रेड्यामुखी पंगून गंगेची गिरी पांगड्या पांघरा सुद्धा पर्वत केला होता पण कोण पांघरा ज्याला पाय आहे तो भिंतीला पाय असत काय भिंतीला काय ज्ञानवरात होता होता तुमची निर्जीवताने भिंती असं ज्ञानवरात अशी वेगळी कृपा आहे असो त्याच्यावर ही भगवत कृपा तशी संत कृपा आपल्या जीवनामध्ये याचे परिवर्तन आहे कोणतं परिवर्तन त्यांच्याने आपल्याला आता बाजूने शक्य काळ झाली विषय शीतल हे परिवर्तन आमच्या जीवनामध्ये होण्यासाठी कारण काय घडलं तुम्ही संत देणे तुम्ही पाय करती माझे देवी तुमचे पाय माझ्या चित्तात राहिले हे मग देवी पायी संतांची संतांच्या पायावर आणि संतांचे जे पाय आमच्या चित्तामध्ये राहून तुम्ही पाय तुम्ही संतांचे जे पाय आहेत ना ते पाय माझ्या चित्तामध्ये राहिले माझे ठेवलेले चित्ती माझ्या चित्तात तुम्ही जर पाय ठेवले त्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये काय झाला असेल तर आता बाजूने शक्य का झाली विषयची तर या ध्रुवपदार्थ करण्याचा अर्थ मी थोडं विस्तारण थोडासा करण्याचा प्रयत्न करेल आता बाजूने शक्य काळ एकच सांगतो बाजूने शक्य काळ म्हणजे काय बाजूने शक्य काळ म्हणजे गडबड तुम्ही करू नका ज्ञानेश्वर काय समजून असतं बाबा तुम्हाला आम्हाला काय वाटतो का नाही गेले बहुत बाराचे गेले बहुत
गेले भूतफळाचे कुळवंत राजे कोण राहिले तो सांगा सांगा ना तुमच्या वाटलं सांगा काय तर असेल ना आजोबाचं सांगा काय तर असेल ना बंधुबाचं सांगता ना त्याला काही भांडवल संपलं नाही सांगा बंधुबाचं तरी काय बंधुबाचं माहीत असेल खापळ बंधुबा सांगा निप्पर बंधुबा टिप्पर नाही मग मी गेलो ना 700 वर्षाच्या पाठीमागं ज्ञानेश्वर हे कीर्तनाचं भजन नव्हे हे फॉर एक्झाम्पल आहे बाजूने शके का कसं आहे बाजूने शिक आता बोललो मी नंतर संस्कृत नंतर पण लक्षात राहील एवढं आता कीर्तनामध्ये काही जास्त वाटतं बरोबर निश्चित प्रमाणे शोधायचं कसं आहे आठवत कालावधी शोधत्यात्म प्रत्यावादम वाचते कथासुंदरता पुरुष ज्ञानशोध्यांची पंडिताः पुढे काय नसेवा यातून असं नत्वमेने जनाधिपा न केवळ भविष्यामा सर्वे वयवत्तरम हे स्वतः होईल अर्थ तर म्हणत आहे नसेवाहम यातून असं काय न तू एव अहम नसेवाहम यातून असं यातून म्हणजे खरोखर बरं का न असं आवडत आहे त्यांना असं न असं 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 भूतकाळ ना भूतकाळ किंवा नसेवाहम यातून असं याचा अर्थ असा केलाय श्लोकाचा भगवान सांगतात अर्जुना लक्षात ठेव याच्या पूर्वीच्या काळामध्ये मी आणि तू नव्हतो असं नाही म्हणजे होत आणि भविष्यात नसेवाहम न केवळ भविष्यामा भविष्य काळामध्ये तू आणि मी नसतो असं नाही तू आणि मी आतून आत्माच आहे लक्षात ठेवा कसं आहे असं आहे का पुढे 4थ्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा इमाम बृहस्पती योगम वस्वान म्हणजे विश्वास वैतरी भगवंतांनी सांगितलं अर्जुना मुलाजी योग सांगतोय तो योग पूर्वी सूर्याला सांगितला सूर्यानं मनुला सांगितलं म्हणून विश्वासाला सांगितलं विश्वास आणि अर्जुन ऐकतच राहिला अर्जुन चांगला छान आहे अर्जुनला तर तेव्हा तर मला आणि ऐकते मग काय केलं बंडल मारायचे मर्यादा आणि खरंच अशाच बंडल मारायला मर्यादा बंडल किती मारा मला प्रभू रामचंद्र अयोध्येला जेव्हा आले तेव्हा आणि अशा पद्धती बसलेला त्या काय तिसऱ्या कामाचा एक पत्र एक आज नुकतीच काय हो एक फळ दिला काय आणि एक पद्धत असल्यानंतर बास कुठं बाजवायला लागतोय बासाचं गाडं घेत होतं यातून गाड्याचं डम्पिंग करायचं तिथं बासाचं मग ते काय लाडू तसं लाडाची गाडी यायची त्या गाडीचं उलटी गाडी करायची तिथं लाडाचा ढीग लावायची आणि आमटीवर बनत होती बरोबर आहे त्या आमटी त्याच्या आमटीसाठी काही होत्या मोठमोठ्या गायचं तुला फार गोष्टीच आहे तसं काय म्हणणार सूप वाढायला हत्तीच्या संबंध हत्ती चांगलं होतं काय हे बघून चाललं पाहिजे हो काळात ते काय ऐकणार म्हणाला का रे गप्पा मारतीस तुला एवढं माहित करत तेवढं सांग कसं माहित पाहिजे अरे का मी तू आलं होतं आता या बापाने काय तू सांगण्यामध्ये अशी शक्ती किती दिसतात मी वाढत होतो म्हणजे या बापाने मी वाढत होतो त्याला काय आवडल्याने म्हणणार नाही एक बटन मागते त्याची बाई मागत काढली आणि आपण कॉन्फिडन्स एक कॉन्फिडन्स मागली का कॉन्फिडन्स मागली त्याला मला वाढल्या तू वाढत होता मी जे वाढत होतो सगळ्यांच्या पात्रात वाढलं माझं तूच सोपवलं मला सापडला काय मर्यादा असणार आहे का काय काय बंडल मारायचं मी सूर्याला सांगितलं आमच्या केलं अरे तू ऐश्वर्य होतो तो कृष्ण अरे आता तर तू मला हे जास्त सांगायचं नाही भगवान परमात्म्याने याचं उत्तर काय दिलेलं आहे अर्जुन सांगतो अपरम भवतो जन्म परम जन्म होता भगवान म्हणजे अर्जुन
बहुनिमेल गीताने जन्मानी तवचार मी का सांगायला लागलो आता बांधून शके काळ आपल्या अस्तित्वाला काळाची मर्यादा आहे लक्षात ठेवा. कुठं तर आमचा जन्म झाला 2/6/1952 आमच्या ज्या गेले तारीख 2/6/1952 माझा फोटो काढल्यावर एका फोटो तारीख राहणार आहे 2/6/1952 ती तारीख त्याला बघायचं राहणार आहे. आम्ही वैकुंठाला गेलो चांगला ना सगळं आपलं सर प्रसंग थोडा प्रगत येते हो वैकुंठात नाव पडलं वैकुंठ काय ज्यावेळेला आम्ही जाऊ त्यावेळेला आमच्या पोटीच्या उजव्या कपड्यामध्ये साईड पडणार बरोबर संपली मर्यादा आता बाजू नशके काळ म्हणजे भूत भविष्य वर्तमान ही जी काळाची मर्यादा आहे ना ही काळाची मर्यादा संतांच्यासाठी नाही. झाली विषय शीतळ आता काय आता मनामध्ये कोणतीही भीती नाही ती परत नाही भय नाही म्हणी काय नाही सांगा मनामध्ये भय का नाही मनामध्ये भय तेव्हा लक्षात ठेवा जेव्हा मनामध्ये भगवान परमात्मा नसतो तेव्हा मनामध्ये भय राहतो जेव्हा भगवान परमात्मा असतो तेव्हा मनामध्ये भय राहत नाही. ती गवळच सांगते कानारे मन होता सवयी विसरू देखे गोपाल ती शेवटच्या चरणात सांगते भूत और सचित धीरे तुका रे सर्व मनका धोका मनाचा सगळा धोका संपला मनाची सगळी भीती संपली. अभय स्थितीवर जाणं हे परमार्थाचा परमोच्च बिंदू लक्षात ठेवा. अभय स्थितीवर जाणं जोपर्यंत आपण अभय स्थितीवर जात नाही तोपर्यंत आपला परमार्थ पूर्ण झालाय असं समजायचं काहीही कारण नाही. अभय स्थितीवर गेलं पाहिजे. अभयाचे कामे ठाया देव राया पकाते भय नाही म्हणी का भय नाही देव ते घरी राणी घरी राहण्याचा अर्थ आहे की आम्ही प्रापंचिक क्षेत्रात असलो घर एखाद्याचा स्वार्थ आहे प्रापंचिक क्षेत्रात असलो तर देवाचीच अनुभूती आहे परमार्थिक क्षेत्रात असलो तरी देवाची अनुभूती लक्षात ठेवा. संतांचा परमार्थ आपल्यासारखा पार्ट टाइम नाही संतांचा परमार्थ फुल टाइम आहे लक्षात ठेवा. आपला परमार्थ पार्ट टाइम म्हणजे काय एखाद्या शाळेचं मुलगा शाळा शिकतं आणि शाळा शिकून एखाद्या ऑफिसर पार्ट टाइम नोकरी करतो एखादं काय संध्याकाळी 6 ते 10 नोकरी त्याला म्हणतात पार्ट टाइम नोकरी लक्षात ठेवा. संतांचा परमार्थ पार्ट टाइम नाही फुल टाइम आहे. आपला परमार्थ पार्ट टाइम 9 ते 11 7 ते 9 पार्ट टाइम फुल टाइम अवघड आहे अवघड त्यांचं आहे म्हणून महाराज उपाय म्हणायचं रात्री तुमच्या तोंडातून आम्ही ऐकायचं आठवड्याचं खाऊन म्हणजे बरोबर आहे. आता मी सांगितलं नक्की जे लोक केलं त्यांच्यासाठी सांगितलं तो नियम सांगणार लावा असं काय समजून आहे त्याच्यामध्ये त्याला म्हणायचं पार्ट टाइम परमार्थ संतांचा परमार्थ पार्ट टाइम नाही फुल टाइम म्हणजे आता ऐका वेगळा परमार्थ त्याला खरा लागत नाही. अवघाची संसार केला ब्रह्मरूप आपण धर्मात की बाबा म्हणजे काय तुम्ही घरी कधी सोडलं 1960 त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये शाळेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझं आणि मला वेगळं आणि मला एक महाराष्ट्रवादी महाराज ही वेगळी माणसं यांच्यापर्यंत
जेवणाला वाटणार गेलं ना काय कोण म्हणून आणि माता देखील करून बघते कुठे असं नाही. मग काय करतो असं काय करतो असं नाही. मला हे सांगायचं तुम्ही अगोदर काय करत होते स्वयं करतो आता काय करताय असा उद्देश करतो असं नाही. तुकोबा आहे सांगता अमुक प्रांतापर्यंत मर्यादेपर्यंत आमचा परमात्मा होणार आहे आणि त्याच्यापुढे परमात्मा असं नाही. लक्षात ठेवा. ऐका परत मानेभावची व्याख्या सांगतो. मानेभाव सांगायचे संसार चांगला करणे हे परमात्मा. चांगला म्हणजे काय असं नाही. चांगला म्हणजे शुद्ध संसार शास्त्राच्या आधारानं संसार केला अर्थ नाही. एक लक्षात घ्या की तुम्ही आम्ही गेल्यानंतर आपल्या देहाचं सुखद समाजाला आहे का नाही. दार काही समाजात सुखद पाळायचं तुकोबारे सांगतात मांस जन्म हा देवा अवधीत गोड जे जे हरिकरणी रंगले काही नव्हते वाया गेले. आणि म्हणून तुकोबारे सांगतात की आमचा परमात्मा खरंच नाही देव वसे भय नाही म्हणी देव वसे घरी झाले. काय का हे जागृत अवस्थेमध्ये असं का असं प्रमाण का लागलं. भय नाही म्हणी मत सांगितलं ना. आता भय नाही म्हणी आता आणखी तुम्ही डबल आम्हाला त्याच्यात सांगितलं छोटा म्हणे भय. मग लोक कदाचित जागृत अवस्थेमध्ये मनाची जी निर्भय अवस्था असते ही मनाची निर्भय अवस्था कदाचित स्वप्न काळामध्ये काय म्हणून सांगता येत नाही. कारण आयुष्यात पाठीमागं कधीतरी कुठंतरी आम्हाला भय निर्माण झालं होतं. त्या भयाची स्मृती संस्था स्वप्नामध्ये आम्हाला होऊ शकते. नाहीतर आपल्याला जे स्वप्न पडतात त्या स्वप्नाची कुठं कल्पना केली आहे कुठं. मी रस्त्याने जाताना मला कोणत्या एखाद्या सोबाटीत लागली ही कल्पना होऊ शकते. आमची जी गाडी आहे ती गाडी उलटी खाली पडली ही कल्पना सुद्धा होऊ शकते. कदाचित पर्वताच्या शिखरावर खाली पडलो ही कल्पना होऊ शकते. प्रश्नच नाही. परंतु पर्वताच्या शिखरावर मला असं स्वप्न पडतं काय करायला मी एकटीच बसलोय आणि आमची एकटी पर्वत आहे ना अशी सरळ मिळाली. स्वप्न मला वेगळं पडलं. त्याचा म्हणजे आयुष्यात अशी कल्पना कधी केली साठी सरळ एकटीच जाते का. मला एकदा स्वप्न पडलं उमेदवार स्वप्न पडलं काय मीच बसतो. ड्रायव्हिंग करत असताना लागलं खड्डा पडून खड्ड्यातून नेली गाडी कशी तरी आणि पुढे लागली नदी गाडी चालू केली. आता ही कल्पना आहे का नाही पण कशी पडत जाते याचा अर्थ असा की याचा अर्थ कुठंतरी कुणाच्या तर तोंडून ऐकलं की अमेरिकेमध्ये पाण्यावर चालणाऱ्या नात्याने गाडी ते डोक्यात राहिलं आणि स्वप्नात तसं आत्ता नाही हो आयुष्यामध्ये पूर्वी कधी जर झालं असेल ना तो कोणाला सांगता शक्यच नाही. जागृत अवस्थेमध्ये तरी मनामध्ये भय नाही पण ते भय स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा नाही. तुका म्हणे भय आम्हा स्वप्नी तेही नाही एक करून झाली विषय काय कोणी असं चिंतन केलं विषय आपल्याला संतांच्या प्रमाणाच्या द्वारा काय आपल्याकडे सांगण्याचा प्रयत्न विषय म्हणजे काय सरळ आहे. तुकोबाईच्या केल्याप्रमाणे विषमाची शंका वाटे सारखी भेटे तरी सुख. हे विषम काय विषमाचे 2-3 ठिकाणी प्रमाण आहेत. एका ठिकाणी तुकोबाई सांगतात अंतरीचे विषमता नाही भय आड नाही विषमाचे जर या विषयामध्ये 2 अर्थ. एक आंतरिक विषम जाणे त्या ठिकाणी विषम म्हणजे द्वैत आपल्या अंतःकरणाची द्वैत परिस्थिती आहे ते विषय सरळ आहे ना. सम काय
निर्दोषणी समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणी चेष्टा. सम काय? सम आहे ब्रह्म. ब्रह्मामध्ये विषमता आहे का? ब्रह्मामध्ये विषमता नाही. कधी आहे का? कधीच नाही. कोणत्या देशात आहे का? नाही. कोणत्या देशात नाही, कोणत्या काळात नाही, कोणत्या वस्तूत नाही. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अणु नाही विषम. भगवान परमात्मा विषमता केव्हाही निर्माण होत नाही. याचा अर्थ आहे की भगवान परमात्मा एकच एक आहे. आता आपल्या मनामध्ये द्वैत निर्माण झालं की द्वैत हे आपल्या मनाचं हे विषम म्हणून काय तुझे खंडे तरी उरलं पावणारे सगळं आपण बघा. किंवा तुका म्हणजे तुझे हे तो नाही तसं हे कसं निर्माण झालं. संकल्पाचे कार्य आपे आप वाढले. संकल्पाने आता ऐकून घ्या. तुमची एखाद्याशी प्रत्यक्ष भांडणं होणं वेगळं आणि मनानं भांडणं होणं वेगळं. म्हणजे कसा प्रकार आहे. आपण रस्त्याने काम केलो आपल्या एक प्रकार पटत नाही. माझ्या खर्च मला कल्पना की आपल्याला साठे भेटलं ते असं म्हणते. ते असं म्हणते की आपण तसं म्हणतो. आपण तसं म्हणलं की ते परत असं म्हणते. ते तसं म्हणलं की परत आपण असं म्हणतो. काय निर्णय करा. हे भांडण झालेलं आहे का? तर त्या दोघांना पुढचा म्हणजे काय बोललेलं तू म्हणाल कल्पना तुझं काय निर्णय सांग. हे द्वैत आपलं आपण निर्माण करतो आणि त्या द्वैताशी आपलं आपण भांडण करतो. आपलं आपण भांडत बसतो त्याच्याशी. हे अंतःकरणाची द्वैत पद्धती आहे. याला विषय म्हणायचं. आणि जे खरंच सांगतो खोटं सांगत नाही. बाहेर येऊन लक्षात नव्हतं काय विषय खरंच खोटं काय नावाची कृपा म्हणा काय म्हणायची म्हणा. संतांचा विश्वास ठेवलाय पाहिजे. म्हणजे आपण परमार्थ करत असताना संत आपल्याला काही गोष्टी देत असतात. मला उमेश पाडत म्हणले की झाली विषय तर हे जरा आम्हाला ऐकण्याची इच्छा. मला कोणाला तो विषय माहिती आहे. आम्ही खायला विषमामध्ये राहणारी माणसं आठवत मात्रा स्पर्शात सुख होते शीतोष सुख दुःख आज मला पाच दिनो शिष्य हे विषय कसं आहे. ज्ञानोबा काय सांगतात ऐका. हे विषय कसं आहे. तरी मृदू आणि कठीण स्पर्शाचे दोन्ही जे उपचारी संज्ञा कारण संतोष केला. जे शब्दाची व्याप्ती पाठ्यामध्ये सांगायचं ना. निंदा आणि स्तुती जे प्रगती महाराजा काळजी नाही. तुम्ही असं वाटत काळजी नाही. अशा प्रकारचं ज्ञानदेव काळजी करायची काही कामच नाही. कीर्तनामध्ये पाठांतराची माणसं असते की कोणालाच देत नाही. खरंच देत नाही. जे आवडेल ते सांगतात नाही. कदमवाले असते हे महाराज असले की आवडेल ते सांगतात. आणि कीर्तनात इथं घाबरत पंढरपूर आळंदीमध्ये कीर्तनचा आपण कधी घाबरतच नाही. आवडेल तिथं सांगणारी माणसं असतात. खेळच घालत नाही. का घाबरत आपल्यालाच नक्की आणि ते सांगून ते त्याला मान्य असत. एका ठिकाणी कीर्तनात आपण खरं सांगत झाले कोण सांगते झालेलं आपण सांगतो की एका ठिकाणी कीर्तन आपण घेतला करावा संतोषी चित्ताची होता होय ते होत असतो तर किती भूतांची देवाची पूजा ही भूतांची सेवा मत्सर्व सेवा बहुतंता त्याचं ते रुसावे फुगावे आपुल्या परी बोलला तो हरी सतरी असं आहे. तिथे मी सर्व सांगितलं आणि रुसावे नगे होता आपल्या संतीचा वाचन करून. तिसरं चरण बदलच माझ्यातून. चौथं चरण बरोबर आलं तुका म्हणे संत पण याची नाव सगळं आपण सोडवला. कीर्तन संपलं घरात गेलो कोणी मला म्हणलं नाही की तुमचं तिसरं चरण चुकलं. मला दुसऱ्या दिवशी असं सांगितलं आपलं तिसरं चरण आपलं चुकलं होतं. असं काय कुठंपर्यंत आलो आपण शब्दाची व्याप्ती निर्णय देशा श्रवणद्वारे सिद्धांत बघायची बुद्धवादी कठी स्पर्शाची दोन्ही गुण उपकेले कारण संतोष केला व्यासू आणि कृपाचे रूप देख जे सुगंधानी हा परिमळाचा जो ग्रहांसंगी विषारू तो सुद्धा पैसाची विविध रसू उपदवी प्रीती त्रासू विषम झालं. आता हे शीतल काय शीतल संपलं
झालं की कीर्तनच संपलं. हे कीर्तन कधी होणार? कधी होणार? पुढच्या सोबत तुझे काळजी करू. पुरुषम पुरुष समदुःख सुखम धीरम सोमृत स्वायकर होते. आता मात्र फोन बरोबर का ज्ञानेश्वर आपण ते प्रमाण पडतात ते देवाकडे लावताना तुम्ही संत जगला याची करू जाता सहजची याची किती गाथा ब्रह्मांड पडे याची पाहता हो हृदय पाहिला. विषम सांगतो तुम्हाला की याची पाहता हे काय रूपाचे स्वरूप देख सुख दुःख नेतृत्वाने हे गीता अवधी सांगायला लागत नाही. खेडेगाव संबंध होते काय काय सांगितलं मी ते कसं आहे पाहणं. पाण्यामध्ये विषम काय कुठली उपद्रवी सुख दुःख नेत्रद्वारे नळवाळे सांगतात आम्ही याला पाहिलं म्हणजे याच्या ठिकाणी रूप विषय केला तर तो याची पाहता हो हृदय याच्या ठिकाणी बोलण्याचा विषय केला याची बोलत आहो वेदूची याची खेळता सुसंग दोष केला. आता काय काय सांगतो याची करून पुढे विचारव त्यांनी याची घेऊन पुढे जेऊ भोजनी नाही कोणा बघायचं नाम म्हणण्याचा उद्देश असा आहे की जे विषय आपल्या पूर्वावस्थेमध्ये जे विषय भाग आपल्याला म्हणजे बाधक होत होते तेच विषय आता बाधक होत नाही. ते विषय साधक झाले म्हणजे त्या विषयाचा आमचा संबंध असला तरी सुद्धा आम्हाला त्यांचा कोणताही प्रतिबंध नाही. मग कसं आहे संतांची अवस्था तिथे लक्षात ठेवा. संतांची अवस्था आहे सांगतात की विषय विसर पडला निश्चय आमची भ्रमर माझी मदत झाली अनावरवाच्या चंद्रया नावाचा अशी जी अवस्था आहे ना जी अवस्था भगवत कृपेने होते तीच अवस्था संत कृपेने होते. अर्थात संतांनी कृपा केल्यानंतर पूर्व जीवनामध्ये जी पंच विषयांची विषमता जी बाधक होत होती ती संपली म्हणजे झाली विषमे शीतळ तुकाराम